नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वसुंधरा दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट भाषण, थोडक्यात पण प्रभावी कसं करावं याची माहिती देणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना या निमित्तानं आवाहन करेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता जर व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा. कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आणि मोफत टिप्स आपल्याला दिल्या जातात, तेही घर बसल्या आणि दररोज. त्याचबरोबर नवनवीन वसुंधरा दिनाच्या भाषणाला सुरुवात करतोय. सप्रेम नमस्कार. मंचावरील आदरणीय मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण ज्या आईच्या कुशीत वाढलो, जिच्या अन्नावर जगतो आणि जिच्या शीतल कुशीत विश्रांती घेतो, त्या आपल्या लाडक्या मातृभूमीचा सन्मान करण्याचा मित्र हो आजचा दिवस होय, जागतिक वसुंधरा दिन. आई हा शब्द जसा मनाला भिडतो तसा जिव्हाळा या मातीतही आहे. पण आज आपण एका गंभीर वळणावरती उभे आहोत. आपल्याला स्वतःला एक अत्यंत महत्वाचा आणि प्रामाणिक प्रश्न या निमित्तानं विचारला पाहिजे. आपण ज्या पृथ्वीवर बिनदिक्कतपणे जगतो, तिच्यासाठी आपण खरोखर काय करतो? वसुंधरा आईसारखी आहे. ती आपल्याला निस्वार्थपणे सर्व काही देते. शुद्ध हवा, शीतल पाणी, जगायला अन्न आणि डोळ्यांना सुख देणारी वनसंपदा. पण बदल्यात आपण तिला काय देतो? आज विकासाच्या हव्यासा पोटी जंगलाची अंधाधुंद कत्तल सुरू आहे. आपल्या पवित्र नद्या गटार गंगा बनत चालल्या आहेत आणि आपण ज्या हवेत श्वास घेतो ती सुद्धा आज विषारी बनत चालली आहे. हे फक्त निसर्गाचं बदलणारं रूप नाही तर मित्रांनो, तर हे आहे आपल्या अस्तित्वावर आलेलं सर्वात मोठं संकट. जर आज आपण जागरूक झालो नाही तर उद्याची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही. आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांचं भविष्य अंधारात टाकत आहोत. म्हणूनच मित्रांनो, वसुंधरा दिन साजरा करणं म्हणजे केवळ भाषण ऐकणं किंवा एखादा कार्यक्रम करणं नाही, तर एक पवित्र संकल्प करणे आहे. आपल्या पर्यावरणाचं रक्षण करण्याचा. आपण प्रत्येकाने एक छोटी गोष्ट केली तर खूप मोठा बदल घडू शकतो. 1. झाड लावून ते जगवा. 2. प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा. 3. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा. 4. आपल्या परिसराची स्वच्छता राखा. कारण निसर्ग वाचला तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला ही पृथ्वी आपल्या पूर्वजांकडूनच वारशानं मिळालेली नाही, तर ती आपण पुढच्या पिढीकडून उसने घेतलेली आहे. ही त्यांची अनमोल ठेव आहे, जी आपल्याला सुरक्षितपणे त्यांच्याकडे सोपवायची आहे. चला, आज या वसुंधरा दिनी आपण सर्वजण एकत्र येऊन संकल्प करूया. मी पृथ्वीचा एक जबाबदार नागरिक बनेन, पर्यावरणाचं रक्षण करीन, वसुंधरेला वाचवेल. कारण वसुंधरा वाचली तरच आपण वाचू. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज या वसुंधरा दिनी दिलेला हा अत्यंत मोलाचा आणि मौलिक विचार आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स मध्ये लिहून कळवा. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पृथ्वी वाचवण्यासाठी कोणती एक कृती करणार आहात ते सांगायला विसरू नका. अशाच महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी माहितीसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम, पाठिंबा मला नेहमीच नवनवीन विषय मांडण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम करत असतो. लवकरच भेटूया अशा एका महत्वपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पर्यावरणाचं रक्षण करा. धन्यवाद.